हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी जुन्नरची परी अमोल लोखंडे स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी. तर फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आजला काही मी ब्लॉग वगैरे अपलोड केला नाही. आता 4 वाजलेत आणि आजला आहे शुक्रवार. तर फ्रेंड्स, ब्लॉग सकाळपासून अपलोड न करायचं कारण म्हणजे मी एका गोष्टीवर सर्च करत होते आतापर्यंत. आता वाजले 4. सकाळी उठल्यापासून माझं तेच चाललेलं. आजला लवकर उठलेली, बाळाचा टिफिन बनवला, त्याला स्कूलला सोडून आली आणि जसं मला वेळ भेटेल तेवढ्या पिरियडमध्ये तरी माझं हे सर्चिंगच चालू होतं आणि मी पूर्ण सर्व गोष्टींचा अभ्यास करून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन आली आहे. तर आजचा विषय असा आहे की वॉच टाईम. आणि वॉच टाईम हे जे छोटे यूट्यूबर्स आहेत त्यांच्या सर्वांसाठी खूप टेन्शनचा विषय आणि माझं देखील. कारण कसं असतं माहिती का फ्रेंड्स, वॉच टाईम कंप्लीट होणं हे खूप अवघड असतं. ठीक आहे, बाकीचं सबस्क्राईब वगैरे आपण कसं तरी करून सबस्क्राईब कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्यासारख्यांना सुरुवातीपासनं वॉच टाईम कंप्लीट होणं हे खूप अवघड असतं. आता काही जण बोलतात वॉच टाईम कंप्लीट होण्यासाठी व्हिडिओ तसे टाकावे लागतात, काहीतरी सेटिंग असतात, परत व्हिडिओ अपलोड करायची पण सेटिंग असते. मान्य आहे, असेलही, बाकीच्याही काही गोष्टी असतील, पण कसं असतं सुरुवातीला आपले व्हिडिओज एवढे कुठे बघितले जात नाहीत. कारण पहिली गोष्ट आपल्यासमोर मुद्दाच हा असतो की व्हिडिओ रोज रोज काय बनवायचे, म्हणून आपण काय करतो, कुठेतरी 1-2 दिवसाचा गॅप घेतो आणि सुरुवातीला आठवड्यातून 2-3 वेळाच व्हिडिओ टाकायला लागतो आणि सुरुवातीला 1-2 आठवडे रेग्युलर टाकतो. त्यानंतर आपण कंटाळा करत जातो, अरे वॉच टाईम होत नाही. कारण आपल्याला बोलतात ना युट्यूबमधनं नैराश्य वगैरे असे बरेचसे व्हिडिओ आहेत. तर ते हेच की आपण नाराज होतो, एवढा वॉच टाईम कधी कंप्लीट होणार, कुठेतरी 1 तास होणं सुद्धा खूप अवघड आहे, आपले व्हिडिओ तेवढे बघितले जात नाहीयेत. तर सर्व गोष्टी मान्य आहे आणि ह्या सर्व गोष्टींचा त्रास जसं मला झाला तसं तुम्हाला होऊ नये यासाठी मी आज एक सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून हा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आले. वॉच टाईम हा खरंच खूप गरजेचा असतो. यूट्यूब जसं आपल्याला सांगतं 1000 सबस्क्राईब आणि 4000 वॉच टाईम हा कंपल्सरी आहे चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी. तर 1000 सबस्क्राईब मी म्हणते कसं तरी होतात, पण 1000 सबस्क्राईब होऊन देखील आपला 4000 वॉच टाईम कंप्लीट होत नाहीत. त्यासाठी आपल्याला खरंच खूप मेहनत घ्यावी लागते आणि प्रत्येकाला वाटतं अरे काय केलं पाहिजे, कसा वॉच टाईम कंप्लीट होईल. प्रत्येकजण काहीतरी जुगाड करतच असतं का आपल्याला हे करावं लागेल, ते करू आपण. काहीतरी 1-2 मोबाईल जवळजवळ लावून ठेवतात. कारण हे सगळं मी केलेलं आहे आणि ते मी अजूनही करते. कारण वॉच टाईम आपला वाढणार कसा, आपले सबस्क्राईब बघून तरी किती वेळा बघणार आहेत ते व्हिडिओ, आणि सर्वच थोडी बघतात. आपल्याला मला व्ह्यूज खूप थोडे आहेत. मी आत्ताही सांगते आपल्या चॅनलवर जाऊन बघा, पण मला त्याचं काहीही वाटत नाही का मला व्ह्यूज एवढे थोडे आहेत आणि मग ते कसं होणार. बघा, आपले व्हिडिओ जर चांगले आहेत हे आपल्याला माहीत आहे, आपण त्यासाठी खरंच प्रामाणिकपणे कष्ट घेतोय, तर आपल्याला काही घाबरायची गरज नाहीये. सुरुवातीला आपल्याला ह्या सर्व गोष्टींना फेस करतच पुढे जायचंय. लगेचच्या लगेच कोणतीही गोष्ट भेटत नाही आणि खूप लवकर भेटलेलं यश ते खूप काळापर्यंत टिकतही नाही. त्यामुळं प्रत्येक पायरी ही चढून जाण्यातच पॉइंट आहे फ्रेंड्स, आणि तरच आपलं ते यश खूप दिवस टिकून राहतं. तर तुम्हाला मी सांगते, हे सर्वांनी नक्की आवर्जून ऐका आणि आपला चॅनल जास्तीत जास्त व्हायरल झाला पाहिजे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, त्यांना आपल्या चॅनलमुळे उपयोग झाला पाहिजे. आणि माझ्या चॅनलला सर्व पॉझिटिव्हिटी खूप असते, मी पॉझिटिव्ह सर्व सांगते, पॉझिटिव्ह बोलते आणि मी रिअलमध्ये पण पॉझिटिव्हच राहते. कारण पॉझिटिव्हिटी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण ह्या गोष्टीमध्ये नाराजी यूट्यूब जर असेल ना तर खरंच त्याच्यामध्ये ना नाराजीही येतेच. म्हणजे असं नर्वस होतं, कारण आपण एवढे व्हिडिओज करतोय पण त्याला रिस्पॉन्स चांगला भेटत नाहीये, व्हायरल जास्त होत नाहीयेत, व्ह्यूज वगैरे जास्त येत नाहीयेत, कमेंट्स येत नाहीयेत, हे सर्वांचे प्रॉब्लेम्स आहेत. त्या गोष्टींकडे तुम्ही बघू नका. आपण एकच टार्गेट ठेवायचं, कालच्यापेक्षा आजचा व्हिडिओ आपला चांगला झाला पाहिजे आणि उद्याचा व्हिडिओ त्याच्यापेक्षाही बेस्ट पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला अजून काय करता येईल, काय प्रयत्न करता येईल, हे आपण सर्वांनी व्यवस्थित बघितलं पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे सुरुवातीला आपल्याला एवढं यश भेटणार नाही जेवढे आपण कष्ट घेतोय. कारण मला माहिती आहे ह्या याच्यामध्ये खूप कष्ट आहेत, खरंच कष्ट येतात. तुम्ही म्हणाल कष्ट काय, अहो एडिटिंग करणं, विषय मेन महत्त्वाचं म्हणजे मुद्दा विषय सुचवणं हे पण सर्वात खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या रिलेटेड जास्त वेळ बोलणं, किंवा आता सपोज ठीक आहे बाबा मी आता हे चालू केलंय तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायचं यूट्यूबचं, आधीचे ब्लॉग बनवण्यासाठी तुम्ही रोज तरी कुठे फिरायला जाणार आहात. आणि ज्यांना लहान मुलं वगैरे आहेत, ज्यांच्याकडे फॅमिली आहे, त्यांना सर्वांना कसा वेळ भेटणार आहे.
नाही भेटू शकत. 1 दिवस जाईल, 2 दिवस जाईल, रोज रोज नाही जाऊ शकत. आणि ठीक आहे, जेट्स असेल तर करूही शकतात. लेडीजला तर खूपच अवघड आहे ह्या सर्व गोष्टी करणं. घर वगैरे सर्व बघून जाणं म्हणजे इम्पॉसिबल आहे. तर ह्या सर्व गोष्टी मला तुम्हाला यातनं सांगायच्यात. त्यामुळे कुणीही नाराज होऊ नका, टेन्शन घेऊ नका. सर्वांना यश 100% भेटणार आहे आणि आपण सर्वच जण असेच पुढे जाणार आहोत. सर्वांनी सोबत पुढे जायचंय, एकमेकांना सपोर्ट करत पुढे जायचंय. काही प्रॉब्लेम्स आले तर मला कमेंट्स करा, खरंच कमेंट्स करा. मी 100% त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि ते आपण सर्वजण मिळून त्याच्यावरती सोल्युशन काढू. तर नेहमी तुम्ही लक्षात ठेवा, सर्वांनी सोबत केलेली गोष्ट कधी पण सक्सेसच होते. आणि एकमेकांना सहकार्य करूयात, आपण सगळेजण मिळून सर्वजण पुढे जाऊयात. तर तुम्हाला हे आपले ब्लॉग कसे वाटतात मला नक्की कमेंट्स करून सांगा. एकमेकांना सहकार्य करत चला. आणि जर तुम्हालाही नवीन कोणती गोष्टी माहिती असतील तर प्लीज मलाही सांगा, मलाही कमेंट्स करा की. आणि माझ्या व्हिडिओमध्ये जर कोणत्या चुका होत असतील तर त्या देखील मी सुधारण्याचा प्रयत्न करेन. तसं मला तुम्ही कमेंट्स करा, कारण मला चांगले हे येण्यापेक्षा आहे ना, मला असं काहीतरी सांगितलं ना तर बरं वाटतं. तुम्हाला जर माझ्या व्हिडिओमध्ये कुठं काय आढळलं का नाही ताई हे असं आहे, तर खरंच मला कमेंट्स करा. मलाही पण समजेल का कुठं मला अजून काय काय त्याच्यामध्ये हे केलं पाहिजे, सुधारणा केल्या पाहिजेत, हे मलाही कळत जाईल. आणि जी मी काही अभ्यास करून जी काही सेटिंग वगैरे बघितली, जे सर्व गोष्टी सर्च केल्या, तर त्या मी आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये लगेच दाखवणार नाहीये. पहिली गोष्ट, कारण का दाखवणार नाही, फक्त तुम्हाला मी काय केलंय, कसं केलंय हे सगळं मी तुम्हाला दाखवेल. पण त्याचा व्हिडिओ मी नंतर न बनवेल, कारण तो व्हिडिओ खूप मोठा होईल फ्रेंड्स. त्यामुळे मला आधी तुम्हाला ते सर्व गोष्टी सांगायच्या आहेत का, कसं करायचं, काय करावं लागलं त्याच्यासाठी मला. कारण आता 4 वाजलेत, मी सकाळपासून सर्च करते आणि बाळाला स्कूलमधनं 12 वाजता घेऊन आली तेव्हापासून तर आतापर्यंत मी नॉन स्टॉप माझा तो स्टडी चाललेला की बाबा काय करावं लागेल, त्यासाठी काय केलं पाहिजे, इकडनं इन्फॉर्मेशन मिळव, तिकडनं मिळव. आणि बहुतेक फ्रेंड्स मी तुम्हाला खरं सांगते, बरेचसे व्हिडिओ फक्त आणि फक्त फसवागिरीचेच आहेत. त्याच्यावर रिअल कोणी सांगत नाही, रिअल कोणी दाखवत पण नाही. कारण त्यामुळे माझा एवढा वेळ गेला त्याच्यामध्ये, हे सर्च करा, ते सर्च. त्यामुळे आपल्याला काय होतं, नाही बाबा हे असं नाही आहे. कारण मी बरंचसं ओपन करून बघितलं, कितीतरी डिलीट केलं, कितीतरी परत मी घेतलं प्ले स्टोअरमधनं, कितीतरी ॲप्स घेतले. पण मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं का तुम्ही हे असं काही करू नका, कारण ते सगळं खोटं असतं. मला तर याच्या पाठीमागे ज्या ज्या व्हिडिओजमध्ये अनुभव आले तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं. आता मी हे वॉच टाईमचं सर्च करत होती, त्याच्यामध्ये जरा थोडासा स्टडी केला. त्याच्यानंतर मला असं समजलं का वॉच टाईम कम्प्लीट करणं खरंच खूप हार्ड आहे फ्रेंड्स. आणि आपल्यासारख्या छोट्या यूट्यूबर्सला ह्या गोष्टीचा बरंच आपल्या याच्यावरती परिणाम होतो, कारण लवकर वॉच टाईम कम्प्लीट होतच नाही आहे. तर अशीच एक सेटिंग मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे वॉच टाईमबद्दल, तर ती मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. आणि फ्रेंड्स, आता अजिबात टेन्शन घेऊ नका, टेन्शनचं काही कारण नाही आहे. इझिली तुमचा देखील वॉच टाईम कम्प्लीट होईल. फक्त मी तुम्हाला जे जे सांगेल तसं तुम्ही फक्त सर्च करत जा आणि 100% तुम्हाला रिझल्ट भेटेल. आणि ते मी सांगितलेली सेटिंग केल्यानंतर कोणाकोणाला खरोखर त्याचा फायदा झाला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आपला चॅनल जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. कारण कसं असतं फ्रेंड्स, गरजूंपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, हे माझं खरंच खूप मला मनापासून वाटतं. कारण आजला जी एवढा वेळ मी जी मेहनत घेतली ती बाकी कोणाला घ्यावी लागू नये त्यांच्यासाठी डायरेक्टली मी हा व्हिडिओ करते. आणि खरंच हा खूप उपयोगी पडणारा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये एक शब्द सुद्धा खोटा किंवा फसवागिरीचा किंवा काहीतरी अपलोड करायचंय, काहीतरी मला टाकायचंय म्हणून मी हा व्हिडिओ बनवते, असा एकही गोष्ट नाही आहे याच्यामध्ये. ते तुम्हाला ओपन केल्यानंतरच समजेल आणि तुम्ही स्वतः मला कमेंट्स कराल, एवढी मला 100% खात्री आहे. तर फ्रेंड्स, सांगायचं कारण असं की जेवढा वेळ मी दिला त्या व्हिडिओसाठी, याच्यामध्ये मी दुसरे कितीतरी 5-6 व्हिडिओ बनवू शकले असते एवढ्या वेळामध्ये. पण मी तसं केलं नाही, कारण मला याच्यावरती सर्च करायचंच होतं. आणि जरी मी माझ्यासाठी त्याचा यूज केला आणि मी शांतही बसले असते, काय गरज होती मला तुमच्यापर्यंत घेऊन यायची किंवा तुम्हाला सर्वांना सांगायची. अशी पण एक सेटिंग वगैरे आहे म्हणून एवढ्या याच्यातनं मला काहीतरी सापडलंय, भेटलंय, त्याचा फक्त वापर मी माझ्यासाठी केला असता. पण नाही फ्रेंड्स, मी असं केलेलं नाहीये. जे मला ज्या गोष्टीचा मला एवढा आतापर्यंत त्रास झाला, मी जेवढं सर्च करत होते, जसं मी यूट्यूब चॅनल चालू केलंय, यूट्यूब चॅनल चालू करून मला वाटतं एक 7-1 महिने माझे गेले असतील, 5-1 महिने तर त्याच्यात तसं बंदच होता तो चॅनल. तर एवढ्या सगळ्या याच्यामध्ये मी बराच वेळा याच्यावरती सर्च करण्याचा प्रयत्न केला, पण मला पाहिजे तसं मला त्याचं हे भेटलंच नव्हतं. ते आत्ताशिक मला कुठेतरी भेटलं
आणि त्याच्यावरती मी खूप स्टडी केला, त्याच्यामधनं आपल्याला काही प्रॉब्लेम्स तर होणार नाही आपल्या चॅनलला, त्याचे काही इफेक्ट वगैरे मी सर्व चेक केलं. त्याच्यानंतर मी स्वतः आधी बघितलं, माझ्यावरती ट्राय केला, आधी माझ्या चॅनलला ते यूज करून बघितलं आणि त्याच्यानंतरच मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली फ्रेंड्स. तर तुम्ही सर्वजण खरंच नक्की ह्या व्हिडिओकडे पॉझिटिव्हली बघा आणि मला नक्की तशा कमेंट्स करून सांगा की कसं तुम्हाला याचा किती उपयोग झालाय ते. कारण एवढं सर्च कोणी करत बसत नाही, मला माहिती आहे. 1-2 व्हिडिओज बघितले, अरे नाही हे फेक आहे, आपल्या काही कामाचं नाहीये, खूप टाइम गेला, लोक लगेच सोडून देतात. तसं मी सोडून दिलं नाही. मी ते पूर्ण गेला वेळ तर जाऊ दे, आज नाही व्हिडिओ पडला तरी चालेल, पण मला ते बघायचंच आहे, मला ते करायचंच आहे. मी मध्ये सोडून दिलं नाही आणि मी तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आली फ्रेंड्स. तर तुम्हाला सांगते, आपण काय करतो, वॉच टाइम कंप्लीट करण्यासाठी काहीतरी घरातले मोबाईल वगैरे घेतो, त्याच्यावरती बऱ्याचशा वेळा लावून ठेवतो आपले व्हिडिओज आणि आपले व्हिडिओ बाकी बघून तरी किती वेळा बघणार. एकदा एक जणांनी बघितलं तरी ते ठेवून देतात आणि त्यामुळे आपला वॉच टाइम जास्त कंप्लीट होत नाही. कारण सुरुवातीला आपले व्हिडिओ चांगले नसतात. खरंच सांगते, पहिली गोष्ट म्हणजे जसं एडिटिंग पाहिजे, जसं आता बघा मी माईक वगैरे यूज करत नाही तर माझा आवाज वगैरे व्यवस्थित येत नसेल, तर सर्व अशा गोष्टी असतात. माझं फेस वगैरे आता मी चेक नाही केलं व्हिडिओ कसं दिसतंय, काय ब्लर होतंय का, मी काही चेक करत नाहीये. आणि सुरुवातीला लोक खूप खर्च करतात त्याच्यासाठी, काहीतरी कॅमेराज घे, आयफोनच घे, काहीतरी माईक वगैरे घे. मी असं काही केलेलं नाहीये. ज्या गोष्टीमधून आपल्याला 0% बेनिफिट आहे सुरुवातीला सांगते, स्टार्टिंगला, तर त्याच्यावरती आधीच एवढा खर्च का करून ठेवायचा. कारण कसं असतं माहितीये का, आपला व्हिडिओ बोलला पाहिजे, आपल्या व्हिडिओमधनं सगळं हे झालं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी नंतर आपल्याला करायच्याच आहेत आणि हे सर्व नंतर आपण घेणार आहोत, पण सुरुवातीला विनाकारण याच्यामध्ये पैसे गुंतवून वगैरे ठेवणे हे मला योग्य वाटत नाही. तर माझं जसं आहे तसं चालू आहे, मी तुम्हाला सर्वांना सांगते आणि सर्वांना सगळं खरं आहे तेच दाखवते. आता याच्यामध्ये मी तुम्हाला मागशी सांगितल्याप्रमाणे मी 4-5 रेसिपी केल्या असत्या. तर सकाळी मी बाळासाठी पराठे वगैरे बनवले, ते मी टाकू शकले असते, पण मी तुम्हाला स्पेशली सांगतेय का मी एवढा वेळ त्याच्यासाठी खरंच खर्च केलाय माझा. माझं छोटं बाळ आहे, त्याच्याकडे सुद्धा आज त्याला सुद्धा मी आज वेळ दिलेला नाहीये. ते सुद्धा एकदम शाण्यावानी मला त्रास वगैरे दिला नाही, शाण्यावानी मला सगळं व्यवस्थित काम करू दिलं. तर खरंच मला त्याचं खूप कौतुक आहे या गोष्टीच्या बाबतीत. कारण मी जेव्हा काही करत असेल तो अजिबात मला मध्ये डिस्टर्ब करत नाही, तो त्याचं बाजूला स्टडी करत बसतो, कुठे कलरिंग वगैरे करत बसतो. आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. जास्तीत जास्त आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा खरंच गरजूंपर्यंत आपला चॅनल पोहोचू द्या. कारण आपल्या चॅनलवरती मी जे आता माहिती देतेय ती इतर बाकीच्या चॅनलसारखी देत नाहीये. जे मी माझ्या बोलीभाषेमध्ये, माझ्या शब्दांमध्ये आणि जे मला म्हणजे मी सर्च केलं, जे मला भेटलं आणि जे मी अनुभवलं त्याच गोष्टी फक्त मी तुम्हाला सांगतेय. त्याच्यामध्ये वेगळं असं काही नाही फ्रेंड्स. तर खरंच हा चॅनल आपल्या गरजूंपर्यंत पोहोचू द्या, त्याचा जास्तीत जास्त सर्वांना उपयोग होऊ द्या. आणि मी तुम्हाला एक छोटीशी झलक दाखवणार आहे. तर तुम्ही हे बघू शकता, मी जे सर्च केलं ते हेच आहे, हे आपले व्हिडिओज आहेत आणि ते बघा किती वेळा दिसत आहेत आपल्याला, का नक्की मी काय सर्च केले आणि त्याचा आपल्या सर्वांना वॉच टाईमसाठी काय उपयोग होणार आहे. तर खरंच मी तो व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट याच्यामध्ये घेऊन येईल, ब्लॉगमध्ये. आता सध्या मी फक्त तुम्हाला त्याची माहिती सांगितली. वॉच टाईम कंप्लीट होणं खूप गरजेचं आहे. त्याच दृष्टीने सर्वजण प्रयत्न करा. वॉच टाईम जर आपला कंप्लीट झाला तरच तिथून पुढे आपल्याला काहीतरी करता येईल. आता आपण 7-8 महिने घालवतो तरी पण लोकांचे 1000 पण वॉच टाईम कंप्लीट झालेले नाही. 5-6 महिने जाऊन देखील 1000 वॉच टाईम कंप्लीट झालेला नाहीये. तर ही खूप मोठी गोष्ट आहे फ्रेंड्स. आणि वॉच टाईम तसा कंप्लीट होणं पण खूप अवघड आहे. कारण आपल्याला बरीचसं बाकीचं अपलोडिंगचं वगैरे जास्त नॉलेज नसतं, त्यामुळे आपले व्हिडिओज असे जास्त व्हायरल होत नाहीयेत. तर त्यावरती पण मी नंतर एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. पण तुम्हाला हे माझे व्हिडिओ आवडतात का मला नक्की कमेंट्स करून सांगा. कोणाकोणाला त्याचा फायदा होतोय, कोणी त्याला पॉझिटिव्हली घेतात ते देखील मला सर्वांनी कमेंट्स करून सांगा फ्रेंड्स. कारण मग मला पण अजून एनर्जी येईल असे व्हिडिओ करायला, त्यावर स्टडी करायला आणि ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायला. तर मला नक्की कमेंट्स करून सांगा का ताई आम्हाला असं ह्या व्हिडिओचा उपयोग झाला. येत आहेत असे बरेचसे मला कमेंट्स येत आहेत पॉझिटिव्ह. मला पॉझिटिव्ह वाटतं खूप हे व्हिडिओ वगैरे बनवून. नाही, आपण खरंच आज कोणाला काहीतरी सांगितलंय आणि खरं सांगितलंय आणि त्याचा त्यांना खरंच 100% उपयोग होणार आहे. तर मला पण त्याचं समाधान वाटतं.
का मी एवढं हे करून कोणाला तरी त्याचा उपयोग झाला एवढी मेहनत घेऊन, तर मला नक्की सांगा. तर तो व्हिडिओ मी उद्या घेऊन येईल, कारण आजही दाखवला असता पण माझ्याकडे तुम्हाला ते दाखवण्यासाठी माझ्याकडे एकच मोबाईल आहे, त्याच्यात माझं शूट चालू आहे, तर मी तुम्हाला काय दाखवणार आहे. तर त्यामुळे मग मी तुम्हाला लगेच दाखवू शकत नाही. आणि एक टॅब आहे तर त्याच्यावरती आता मी जे चालू केलं आहे, तुम्हाला सांगितलं सेटिंग वगैरे, तर ते त्याच्यावरती चालू आहे, त्याचा मी एक व्हिडिओ काढला आहे. तर मी ते सर्व करून मी तुम्हाला तो नंतरनं व्हिडिओ घेऊन येईल. तर तुम्हाला आपले व्हिडिओ बघायला कसे वाटतात मला नक्की कमेंट्स करून सांगा. जास्तीत जास्त आपले सबस्क्राईब वाढले पाहिजेत, जास्तीत जास्त आपला चॅनल व्हायरल झाला पाहिजे. आणि तुम्हाला रेसिपीचे गावाकडचे व्हिडिओ बघायला आवडतील का ते देखील मला कमेंट्स करून सांगा. तर चला भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय बाय, सी यू, टेक केअर.